Today's session start with phase difference. Okay, so already we discussed all basic concepts of superposition of wave. Okay, so today's concept is phase difference. Phase difference. Okay, so suppose this is one transverse wave. आता सगळ्या ट्रान्सव्हर्स वेव्हच्या प्रॉपर्टीज कॅरेक्टरिस्टिक तुम्ही ऑलरेडी आपण डिस्कस केले. ओके, आता या ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये इथे आपल्याला 3 पल्सेस दिसत आहेत. किती पल्सेस दिसत आहेत? 3 पल्सेस. त्या 3 पल्सेस मध्ये ह्या ज्या 2 पल्सेस आहेत त्या आहे यांना आपण इन फेज म्हणतो. आपण ऑलरेडी डिस्कस केले, त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर पाहिजे. काय म्हणतो आपण त्याला? इन फेज. व्हॉट इज मीन बाय इन फेज? त्याचं जे स्टेट ऑफ ऑसिलेशन आहे ते सेम आहे. स्टेट ऑफ ऑसिलेशन आहे ते सेम आहे. तर एकदा बघा, स्टेट ऑफ ऑसिलेशन. आता हे जे सगळे पार्टिकल्स आहेत ना, दे आर मूव्हिंग टुवर्ड्स मीन पोझिशन. या मीन पोझिशन पासून वरती ते ट्रॅव्हल करतात. त्यामुळे आपण याला इन फेज म्हणतो. ओके, ह्या पार्टिकलचं नेचर कसं आहे? दे आर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स दिस डिरेक्शन. ओके, म्हणजे हे वरच्या डिरेक्शनला ट्रॅव्हल करतायत किंवा ऑसिलेट होत आहेत किंवा व्हायब्रेट होत आहेत, ते खालच्या डिरेक्शनला होत आहेत. ओके, आता आणखीन एक पल्सेस, एक पल्स ऍड करतो यामध्ये. आता याचे पण सेम, याचेही सेम ऑसिलेट होत आहेत फ्रॉम मीन पोझिशन टू दिस डिरेक्शन. आता ज्यावेळी त्यांचं स्टेट ऑफ ऑसिलेशन, स्टेट ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय? ते कुठल्या डायरेक्शनला मूव्ह करतात. ते स्टेट ऑफ ऑसिलेशन जर सेम असेल तर त्याला आपण इन फेज म्हणतो. ओके, इन फेज म्हणजे दोन कुठल्या वेव्ह इन फेज आहेत? 2 पल्सेस. हे 2 पल्सेस इन फेज आहेत कारण त्यांचं स्टेट ऑफ ऑसिलेशन सेम आहे. समजलं तुम्हाला? समजलं तुला? स्टेट ऑफ ऑसिलेशन सेम आहे. इथं कसं होतं बघा, ह्याचं जे पार्टिकल्स आहेत ते सेम डिरेक्शनला मूव्ह करतात. त्यामुळे हे 2 स्टेट ऑफ हे सेम ते इन फेज आहे. ओके, आता हे 2 जर बघितले तुम्ही, ह्या 2 पल्सेस, ह्या 2 वेव्हज, तर ह्या आउट ऑफ फेज म्हणायचं. काय म्हणायचं? आउट ऑफ फेज. ओके, इवन आता हा मॉलिक्यूल, आता बघा तुम्हाला माहितीये की अँप्लिट्यूड सेम असते. अँप्लिट्यूड काय असते? सेम असते. ह्या ही जी काय वेव्ह आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह, त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुमची अँप्लिट्यूड सेम असते. आता जर तुम्ही हे डिस्प्लेसमेंट मेजर केलं, हे डिस्प्लेसमेंट समजा हा एफ आहे पार्टिकल, हा जी आहे पार्टिकल, तुम्ही हे डिस्प्लेसमेंट मेजर केलं, हे डिस्प्लेसमेंट मेजर केलं तर सेम असायला पाहिजे. सेम असणारच आहे. ओके, तरी सुद्धा दे आर नॉट इन फेज. दे आर नॉट इन फेज. त्यांचं जे डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड जरी सेम असेल, दे आर नॉट इन फेज. दे आउट ऑफ फेज. आपण इन फेजला एकच कंडिशन आहे. की काय कंडिशन आहे? जे तुमचे मॉलिक्युल्स आहेत दे आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम सेम पोझिशन. दे शुड बी ट्रॅव्हलिंग टू सेम पोझिशन. हे इकडे ट्रॅव्हल झाले पाहिजे, हे इकडे ट्रॅव्हल झाले पाहिजे किंवा ऑसिलेट झाले पाहिजे. तर आपण त्यांना इन फेज म्हणतो. हे 2 इन फेज आहेत, हे 2 इन फेज आहेत. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. ओके, आता ज्यावेळी ते इन फेज असतात ना, इन फेज, त्यावेळी त्याचे आपण कॉन्झिक्युटिव्ह पॉइंट्स घेतले आणि त्याचं डिस्टन्स मेजर केलं तर ते डिस्टन्स होतं. सो डिफर बिटवीन 2 डिस्टन्सेस इज लॅम्बडा. काय असतं ते? लॅम्बडा. लॅम्बडाला काय म्हणतात? वेव्हलेंथ म्हणतात. काय म्हणतात? वेव्हलेंथ. तर हे असतं वेव्हलेंथ. ठीक आहे. त्यानंतर सो त्याचा जो काय अँग्युलर डिफरन्स आहे तो किती असतो? 2π. ओके, तो किती असतो? 2π. म्हणजे तुम्ही 11th मध्ये फेज डिफरन्स मध्ये शिकलाय. तुम्हाला 11th मध्ये साऊंड चॅप्टर मध्ये फेज डिफरन्स ऍट क्वांटम होता ना, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, तर त्यातला जो काय अँग्युलर डिफरन्स असतो तो 2π असतो. ओके, 2π रेडियन. क्लिअर? आणि हा जो काय लेंथ वाईज डिफरन्स असतो तो लॅम्बडा असतो. ओके, आता हे 2 आहेत तुमचे इन फेज. इन शॉर्ट तुमचं फेज डिफरन्स म्हणजे काय?
phase difference is the state of oscillation. State of oscillation. Phase. Okay. आता आपल्याला या फेज डिफरन्स मध्ये दोन पण स्टडी करायचे. फेज डिफरन्स बिटवीन टू डिफरंट वेव्ह आणि फेज डिफरन्स ऑफ ओनली वन वेव्ह. या दोन गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या. ओके. सो लेट अस सी फर्स्ट केस. First case in phase difference, case 1 from case A म्हणा, write down heading phase difference between two wave. Phase difference between two wave. Okay, so again I will consider two transverse waves. Okay, so this is transverse wave traveling towards this direction, and another wave. So this is also traveling towards same direction. Okay, so first I will write here the equation of transverse wave. आता याचं इक्वेशन मला काय सांगा. आपण इक्वेशन कसं लिहायचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. त्याचं काय इक्वेशन असतं बाळांनो. एक असतं एम्प्लिट्यूड इनटू साइन ओमेगा टी मायनस kx. Okay, that is the equation for this wave. Okay, and here equation for second wave. आता ह्यामध्ये काय डिफरन्स आहे. एक पर्टिक्युलर फेज इथे बघा. एक काहीतरी डिफरन्स आहे. ह्यात आणि तुम्ही बघा जरा चेक करा. तर ह्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे. तर आता ह्याचं इक्वेशन जर मी लिहायचं असेल तर ह्याचा a sin ओमेगा टी मायनस kx प्लस फाय. बिकॉज त्याच्यामध्ये डिफरन्स आहे तो इतका फाय इतका डिफरन्स आहे. आता फेज म्हणजे काय असतं. हा तुमचा जो काय ब्रॅकेट आहे ना, हा ब्रॅकेट म्हणजे तुमची फेजची व्हॅल्यू असते. ओके, फेज म्हणजे ही फेज आहे. त्या फेजची व्हॅल्यू ही तुमच्या ब्रॅकेट मधली व्हॅल्यू असते. क्लिअर. नेहमी लक्षात ठेवा ही फेजची व्हॅल्यू ही ब्रॅकेट मधली व्हॅल्यू असते. आता ह्यातला फेज डिफरन्स जर मी घ्यायचं म्हटलं तर ह्यामधला दोन्हीतला डिफरन्स, या फेज मधला डिफरन्स म्हणजे बघा इथे काय करतो मी. ओमेगा टी पहिला ब्रॅकेट मायनस kx मायनस ओमेगा टी मायनस kx प्लस फाय. ओके, आता मी डिफरन्स घेतो. डिफरन्स घेतल्यानंतर ओमेगा टी कॅन्सल होईल, kx कॅन्सल होईल, रिमेनिंग टर्म इज फाय. डिफरन्स किती आहे दोन्ही मध्ये. फाय डिफरन्स आहे. डिफरन्स किती आहे. फाय. ओके, दिस इज द फेज डिफरन्स बिटवीन टू वेव्ह. म्हणजे काय केलं मी त्या दोन्हीतला ह्या इक्वेशनचे जे फेजेस आहेत त्यातला डिफरन्स घेतला आणि तो किती मिळाला मला. फाय. आणि तो डिफरन्स इथं आहे बघा फाय. तो डिफरन्स किती आहे. फाय. त्या दोन फेजेस मधला डिफरन्स. क्लिअर. फेज डिफरन्स लक्षात ठेवा. इट इज द स्टेट ऑफ ऑसिलेशन. ओके, अँड दिस इज द first case, phase difference between two waves. Okay, draw these two figures. Okay, तुम्ही बघितलं का how to find out phase difference in between two waves. Okay, this is the first case, phase difference between two waves. Okay, so case B. Okay, I will write here case B. झालं का बाजूला. So case B, phase difference
phase difference of particle in bracket single wave. आता लास्ट केस मध्ये आपण काय बघितलं होतं? टू वेव्स बघितलं होतं. काय बघितलं होतं लास्ट केस मध्ये? टू वेव्स बघितल्या होत्या, दोन डिफरंट वेव्ह. आता सिंगल वेव्ह मध्ये फेज डिफरन्स कसा फाइंड आउट करायचा सिंगल वेव्ह मध्ये? ओके, सो बघा यामध्ये परत दोन केसेस आहेत. देयर आर टू केसेस. First case, phase difference of a same particle for two different time interval. Okay, and case 2, phase difference of two different particles for same time or instant. ओके, सो बघा आता आपण दोन वेव्हच्या फेज डिफरन्स बघितल्या. आता सिंगल वेव्ह मध्ये फेज डिफरन्स कसा फाइंड आउट करायचा बघायचं आपल्याला. त्यातली पहिली केस आहे फेज डिफरन्स ऑफ सेम पार्टिकल फॉर टू डिफरंट टाइम इंटरवल. ओके, म्हणजे आता इथं बघा मी परत एक वेव्ह घेतो आहे, सिंगल वेव्ह, एक ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. आता इथे काय म्हणलंय? सेम पार्टिकल फॉर टू डिफरंट टाइम इंटरवल. एकच पार्टिकल आहे. समजा हा पार्टिकल आहे, इथे एक पार्टिकल घेतोय मी. ओके, हा पार्टिकल, तर तो डिफरंट टाइम इंटरवलला कसा ऑसिलेट होणार आहे. ओके, आता ह्या पार्टिकलचं ऑसिलेशन कसं असणार आहे? आता पहिल्यांदा तो मीन पोझिशन पासून वरती जाईल, परत मीन पोझिशन जाईल, परत डाऊनवर्डला जाईल, परत मीन पोझिशन जाईल. ओके, ह्या फॉर्म मध्ये तो ऑसिलेट होणार आहे हा सिंगल पार्टिकल. ओके, म्हणून इथे म्हटलंय त्यांनी सेम पार्टिकल. समजून घ्या, सेम पार्टिकल फॉर टू टाइम इंटरवल्स. आणि आता बघा दोन टाइम इंटरवलला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आता हा सेम पार्टिकल समजा T1 असेल, हे टाइम T1 असेल आणि हे टाइम T2 असेल. तर phi is equal to omega into difference of time. ओके, आता हा डिफरन्स ऑफ टाइम लिहिण्याची मेथड असते. T2 minus T1 आहे, तर T1 minus T2 लिहित नाही, तर लिहितात कसं ते? phi is equal to omega into delta t. Phi is equal to phase difference is equal to omega into delta t. क्लियर? म्हणजे काय? एक पार्टिकल आहे, एक सिंगल पार्टिकल, सेम पार्टिकल फॉर टू डिफरंट टाइम इंटरवल्स. वरती जायला समजा त्याला T1 टाइम लागेल, एवढा टाइम तो घेत असेल वरच्या ऑसिलेशनला, आणि डाऊनवर्डच्या ऑसिलेशनचा तो T2 घेत असेल. तर आपल्याला काय करायचं आहे फेज डिफरन्स काढताना? हे अँग्युलर फ्रिक्वेन्सी इनटू डिफरन्स ऑफ टाइम. अँग्युलर फ्रिक्वेन्सी 2 पाय अपॉन T इनटू डिफरन्स ऑफ टाइम लिहितात कसं ते? डेल्टा T.
दॅट इज द फर्स्ट केस. आता याची डेरिव्हेशन एवढी काही डिटेलची गरज नाहीये, डेरिव्हेशन तुम्हाला एक्झामला विचारणार नाही, त्याची डायरेक्ट न्यूमेरिकल घेऊया. ओके. आता त्यानंतर नेक्स्ट केस आहे केस बी, फेज डिफरन्स ऑफ टू डिफरंट पार्टिकल फॉर सेम टाइम इंटरवल. यादी नोट डाऊन करून घ्या. आता आपण आता फेज डिफरन्स फाइंड आउट केला. ओके. आता नेक्स्ट केस मध्ये झालं का? झालं. सो नेक्स्ट केस मध्ये आपल्याला परत फेज डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे, पण यामध्ये चेंज काय आहे बघा. इथं काय होतं, सेम पार्टिकल होता, इथं काय टू डिफरंट पार्टिकल्स. देर आर टू पार्टिकल्स विच आर टोटली डिफरंट. ओके. आणि फॉर सेम टाइम इन्स्टंट इथं काय होतं, डिफरंट टाइम इन्स्टंटला होतं, डिफरंट टाइम इन्स्टंटला होतं. ओके. तर मग मला एक सांगा, हे आपण इमॅजिन करू शकतो डिफरंट टाइम इन्स्टंटला, म्हणजे आपल्याला तो दिसू शकतो, त्या टाइमला तो इथं आहे, या टाइमला इथं आहे. पण सेम टाइम इन्स्टंटला कसा फाइंड आउट करणार, तर आपल्याला एक गोष्ट इमॅजिन करायची आहे. ज्यावेळी ही वेव्ह ट्रॅव्हल होत असते ना, त्यावेळी आपण त्या वेव्हचा एक फोटो घेतला असं इमॅजिन करायचं. ओके. म्हणजे फोटो ज्या क्षणी तुम्ही क्लिक करणार आहे, ज्या क्षणी तुम्ही फोटो क्लिक करणार आहे, तो टाइम इंटरवल सेम असेल ना. कारण एका ज्यावेळी तुम्ही फोटो घेतला ते टाइम तर फिक्स आहे, बट वेगवेगळे दोन पार्टिकल आपल्याला सिलेक्ट करायचे आणि त्याचा फेज डिफरन्स काढायचा. ओके. इथं तुम्हाला हे एक पार्टिकल होता, तो वरचा टाइम आणि खालचा टाइम हे आपल्याला डायरेक्टली इमॅजिन होत होतं. पण आता ह्या केसमध्ये ह्या ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये, ओके, आता दोन पार्टिकल्स आहेत. एक हा पार्टिकल घेतलाय मी आणि हा पार्टिकल घेतलाय, आणि एका सेम इन्स्टंटला दोन्हीचा फेज डिफरन्स काढावा. ओके. तर काय करावं लागेल आपल्याला, समजा मी याचा एक फोटो घ्यायला लागेल आपल्याला. ज्यावेळी वेव्ह ट्रॅव्हल होणार घ्यायचा नाहीये, इमॅजिन करायचं आपल्याला. एक फोटो मी घेतला त्या वेव्हचा. ओके. आता वेव्हचा फोटो घेतल्यानंतर हा पार्टिकलचं नेचर ऑफ ऑसिलेशन कसं आहे बघा, अपवर्ड डिरेक्शनला आहे. ओके. ते पहिल्यांदा मी दोन पॉइंट सिलेक्ट केले, त्याच्यामध्ये वेव्ह क्रिएट केली आणि त्याचा मी एक स्नॅपशॉट घेतला. आणि हा सेकंड पार्टिकल आहे, ह्याचंही नेचर कसं आहे, दे आर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स अपवर्ड डिरेक्शन, तो वरच्या डिरेक्शनला ट्रॅव्हल करतो. ओके. आता फोटो घेतला म्हणजे काय, आम्ही का सेम इन्स्टंटला क्लिक केलं फोटो. काय केलंय, सेम इन्स्टंटला क्लिक केलंय. ठीक आहे. आता इथं काय घेतलं होतं आपण ह्या केसमध्ये, डिफरन्स ऑफ टाइम घेतला होता. ओके. पण इथं काय घ्यायला लागणार आहे, डिफरन्स ऑफ डिस्टन्स घ्यायला लागणार आहे. समजा हे डिस्टन्स फ्रॉम सोर्स पार्टिकल आहे x1, पहिल्या पार्टिकलचं आहे x1 फ्रॉम सोर्स पार्टिकल, आणि हे डिस्टन्स आहे फ्रॉम सोर्स पार्टिकल आहे x2. इथे आहे x2 आहे. ठीक आहे. मग याचा फेज डिफरन्स लिहिताना आपल्याला कसा लिहावा लागेल, phi इज इक्वल टू k इंटू डिफरन्स ऑफ डिस्टन्स, आता हे व्हॉट इज के ची व्हॅल्यू काय असते, के ची 2 लॅम्बडा अपॉन 2 पाय अपॉन लॅम्बडा ही के ची व्हॅल्यू असते. ऑलरेडी आपण डिस्कस केले, के ची व्हॅल्यू असते 2 पाय अपॉन लॅम्बडा. म्हणजे हे फेज डिफरन्स कसा फाइंड आउट करणार, phi इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इनटू डेल्टा एक्स. ओके. हा डेल्टा एक्स काय आहे, डेल्टा एक्स इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन टू डिस्टन्सेस. ओके. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आपल्याला, कुठले, फॉर फाइंड आउट फेज डिफरन्स. इथं काय सेम पार्टिकल आहे बट डिफरंट टाइम इंटरवल्स आहेत. इथं काय सेम इन्स्टंटला सेम टाइमला दोन डिफरंट पार्टिकल्स आहेत, हा त्याचा फेज डिफरन्स आहे. हे फाय काय असतं, आपलं फेज डिफरन्स असतं. समजते. हे दोन्ही हे परत राईट डाऊन करून घ्या, त्याच्यावरती न्यूमेरिकल घेऊया आपण. इन डिटेल सगळं ड्रॉ करून घ्या आणि सगळे फॉर्म्युले पण लिहून घ्या इन डिटेल.
हे न्यूमरिकल आहे तुमच्या पेज नंबर 156 वरती आहे, न्यूमरिकल नंबर 10. ओके, तुमच्या पेज नंबर 156 त्यामधलं न्यूमरिकल नंबर 10. 156 सापडलं ना? न्यूमरिकल नंबर 10 सापडलं. ओके, इथं सुद्धा लिहितोय, काय इश्यू नाही आहे, पण इथून सोडून नोट डाउन करून घेऊ. So this particular numerical, a wave frequency of a wave frequency 500 hertz traveling with speed of 350 meter per second. Okay, what is the phase difference between two displacement at a certain point at a time 1.0 microsecond apart. Okay, so B, what will be the smallest distance between 2 points which are 45 degree at an instant of instant time. Okay, so see here, a wave frequency 500 hertz. Okay, आता इथं फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला, फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज दिली आहे. त्यानंतर वेलोसिटी दिली आहे, वेलोसिटी आहे 350 मीटर पर सेकंड वेलोसिटी आहे. तर पहिल्यांदा विचारले व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन टू डिस्प्लेसमेंट ऍट सर्टन पॉइंट ऍट अ टाइम 1.0 मायक्रोसेकंड अपार्ट. म्हणजे काय बघा, इथं एका टाइम इंटरवल साठी टू डिस्प्लेसमेंट आहे. एका टाइम इंटरवल साठी टू, म्हणजे कुठल्या केस मध्ये बसू सांगा मला, आपण जेव्हा 2 केसेस शिकलो त्यातल्या कुठल्या केस मध्ये बसेल. टाइम इंटरवल सेम आहे एका टाइम इंटरवल साठी आणि डिस्प्लेसमेंट किती आहे म्हणून 2 आहे. म्हणजे हे बघा, टाइम इंटरवल एक आहे, हा पार्टिकल आहे, आणि डिस्प्लेसमेंट 2 आहे. एकदा इथं डिस्प्लेसमेंट होतं, एकदा इथं डिस्प्लेसमेंट होतं. आणि ह्याच्यामधला जो टाइम डिफरन्स आहे ना, त्यांनी दिलाय 1 मिलीसेकंड. टाइम डिफरन्स किती दिलाय 1 मिलीसेकंड. बरोबर. आता इथं ए म्हणतो मी, ए. आता आपल्याला 5 फाइंड आउट करायचं आहे.
टाइम दिलाय मला 1 मिली सेकंद, पण आपले हे जे काही टाइम्स आहेत ते सेकंद मध्ये आपल्याला काढायचे आहेत. त्यामुळे याला कन्वर्ट करा. कन्वर्ट करतो मी टाइमला. 1 इंटू 10⁻³ सेकंद. याला तुम्ही 1000 ने डिवाइड केलं मिली सेकंदला तर तुम्हाला मिळतो सेकंद. 1000 म्हणा किंवा 10⁻³ हे मिळालं मला टाइम इंटरव्हल मिळालं. काय मिळालं? टाइम इंटरव्हल. आपला काय फॉर्म्युला आहे फेज डिफरन्सचा फॉर फर्स्ट केस? ओके, phi is equal to 2 pi upon t म्हणजे ओमेगा टी ची व्हॅल्यू आहे. ओके, इनटू टाइम इंटरव्हल. ओके, आता आपल्याकडे टी नाहीये. टी आहे का आपल्याकडं? टाइम पिरियड आहे का? नाही. मग टाइम पिरियड पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल. तर टाइम पिरियड काढताना काय करायचं? टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय? टी इज इक्वल टू 1 अपॉन फ्रिक्वेन्सी. 1 अपॉन फ्रिक्वेन्सी हा फॉर्म्युला आपण बघितलाय. ओके, तर टी इज इक्वल टू 1 अपॉन 500 ही झाली माझी. हे झालं टाइम पिरियड. ओके, आता इथे मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय. तर phi is equal to 2 pi divided by 1 upon 500 आणि टाइम तुमचा जो टाइम इंटरवल आहे तो 1 इंटू 10⁻³ आहे. 1 इंटू 10⁻³ आहे. ओके, हा आता हे 500 आहे. हे काय होणार? न्यूमरेटरला मल्टिप्लाय होणार. ओके, आता इथे बघा phi is equal to म्हणजे आता हे 500 ने 2 ला मल्टिप्लाय केल्यानंतर होईल 1000 पाय डिवायडेड बाय इंटू हे इकडचं तुमचं 1 इंटू 10⁻³ -3. 1 इंटू 10⁻³ -3. 1 इंटू 10⁻³ -3 म्हणजे काय? 1 अपॉन 10⁻³ असे आपण लिहू शकतो. 1 अपॉन 10⁻³ असंही लिहू शकतो आपण. म्हणजे बघा इथं 1000 पाय इंटू 1 अपॉन 10⁻³ ओके. 1000 हे कॅन्सल होईल. रिमेनिंग टर्म पाय म्हणजे फेज डिफरन्स किती आला तुमचा बाळांनो? पाय. हे आपलं फर्स्ट आन्सर. फेज डिफरन्स किती आला? पाय आला. ओके, राईट डाऊन. फेज डिफरन्स इज पाय. पाय त्याचं रेडियन द्या. पाय रेडियन. ओके, पहिलं क्लिअर समजलं? काय डाऊट आहे का? फर्स्ट मध्ये. आता सेकंड केस. आपल्याला सेकंड केस कॅल्क्युलेट इरेज करू. इन सेकंड केस आता बघा इथं a smallest distance between two points काय हा एक पॉइंट आहे. मी दोन पॉइंट घेतो. हा एक पॉइंट घेतो आणि हा एक पॉइंट घेतो. ओके, हे पॉइंट मधले जे हे दोन डिफरंट पॉइंट आहेत काय. टू पॉइंट्स विच 45 डिग्री ऍट अ इन्स्टंट टाइम. आणि ह्यामधला जो डिफरन्स आहे ना तो 45 डिग्री आहे. म्हणजे जो अँग्युलर डिफरन्स आहे फेज डिफरन्स म्हटलं त्यांनी. फेज डिफरन्स आहे तो 45 डिग्री आहे. दोन्हीचा फेज डिफरन्स. ओके, आता पहिल्यांदा तो डिग्रीला आपल्याला रेडियन करावं लागेल कारण आपले सगळे जे युनिट्स आहेत बाकीचे ते रेडियन्स आहेत. आता याला रेडियन करताना काय करायचं? तुम्ही 11th मध्ये शिकलाय. काय करणार रेडियन करताना? 45 इंटू पाय बाय 180. ओके, आता
त्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे तर 4 म्हणजे पाय बाय 4 रेडियन. म्हणजे फेज डिफरन्स किती आहे तुम्ही दिलाय त्यांनी पाय बाय 4 रेडियन. ओके. एका सेम इन्स्टंटला व्हॉट विल बी द स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. आणि ह्या दोन्हीतलं तुम्हाला डेल्टा एक्स विचारलाय, म्हणजे डिफरन्स म्हणजे जो डिस्टन्स आहे ना, हा डिस्टन्स मधला डिफरन्स विचारला डेल्टा एक्स. आता हे समजा x2 धरा, x2 आणि हे x1 असेल तर x2 मायनस x1 हा डिफरन्स विचारला. ओके. तर आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे ह्याचा फेज डिफरन्स काढायचा त्या केससाठी? कोणता फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला आहे आपल्याकडं 2 पाय अपॉन टी इंटू डेल्टा एक्स. 2 पाय अपॉन टी इंटू डेल्टा एक्स. ओके. आता हा फेज डिफरन्स ऑलरेडी दिलाय, किती दिलाय? पाय बाय 4 इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी इंटू डेल्टा एक्स. ओके. आता आपल्याला नॉट 2 पाय अपॉन लॅम्बडा होते, 2 पाय अपॉन लॅम्बडा. ओके. 2 पाय अपॉन लॅम्बडा, कारण इथे के व्हॅल्यू असते, के इंटू डेल्टा एक्स असतं. ओके. आता लॅम्बडाची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही? आपल्याकडे व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी इंटू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. आता व्हेलॉसिटी किती दिली आहे? 350 दिली आहे व्हेलॉसिटी. 350 इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी किती आहे? फ्रिक्वेन्सी 500 इंटू आपल्याला काय मिळेल? वेव्हलेंथ मिळेल. ओके. तो लॅम्बडा इज इक्वल टू 350 डिवाइडेड बाय 500 and answer will be lambda is equal to 0.7. लॅम्बडा किती आला? किती डिफरन्स किती आला? 0.7. ओके. आता आपल्याला पाय बाय 4 इंटू 2 पाय डिवाइडेड बाय 0.7 इंटू डेल्टा एक्स. आपल्याला हे डेल्टा एक्स विचारले. काय विचारले? डेल्टा एक्स विचारले. ओके. तर डेल्टा एक्स इज इक्वल टू 2 पाय इंटू 0.7 into 4 into pi. Okay. So pi cancel. Okay. So delta x remains is 0.0875 meter. Delta x किती आला आपला? 0.0875 meter. That is the answer of second case. That is the answer of second case. इथे आपला प्रोग्रेसिव्ह वेव्ह हा पॉइंट संपतोय. याचा पुढचा पॉइंट आहे स्टेशनरी वेव्ह. झालं? So next point, stationary wave. स्टेशनरी वेव्ह त्याला स्टँडिंग वेव्ह पण म्हणतात. काय म्हणतात? स्टँडिंग वेव्ह. स्टेशनरी वेव्ह और स्टँडिंग वेव्ह. ओके. सो आता पण आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह बघितला. काय बघितला? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह travel like this with time towards particular direction. ओके. आता ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, ती ट्रॅव्हल होते विथ टाइम. ओके. बट ही जी स्टेशनरी वेव्ह असते, स्टेशनरी वेव्ह, तर ह्याच्यामध्ये असे लूप्स क्रिएट होतात लाईक दिस. असे लूप्स क्रिएट होतात. म्हणजे काय होतं हे सांगतो तुम्हाला. स्टेशनरी वेव्ह असते कशी? ओके. समजा आपल्याकडे एक रबर बँड आहे, रबर बँड. ओके. तो रबर बँड मी 2 फिक्स्ड वॉल मध्ये, रिजिड वॉल मध्ये फिक्स केला. ओके. आणि याला तुम्ही वरती पुश करा, रबर बँडला वरती पुश करा, तर तो कसा दिसेल बघा. पुश केल्यानंतर तर त्याचा शेप असा काहीतरी होईल, पुश केल्यानंतर. तुम्ही काय केला? रबर बँड 2 फिक्स्ड स्टेशन मध्ये बांधला
आणि असं पुश केलं. पुश केल्यानंतर त्याचा शेप असा होईल. ज्यावेळी त्यांना तुम्ही तो फोर्स रिलीज करा, फोर्स रिलीज केल्यानंतर तो कुठल्या शेपला येईल? इन्स्टंटली ह्या शेपला इथे येईल. कुठे येईल? इथे येईल. जोपर्यंत आपण दिलेला फोर्स त्यामध्ये त्याचा इफेक्ट आहे तोपर्यंत तो हीच मोशन आपल्याला दिसेल. पहिल्यांदा तो अपला जाईल, डाऊनला येईल, अपला जाईल, डाऊनला येईल. ओके. पण तुम्हाला ते व्हिज्युअलाइज होताना काय होईल? असा एक लूप दिसेल. इमॅजिन होते तुम्हाला कसा व्हिज्युअल होईल तो लूप? तो असा लूप दिसेल. ओके. आता हा जो काय तुम्हाला लूप दिसणार आहे यालाच म्हणायचं स्टेशनरी वेव्ह. काय म्हणायचं? स्टेशनरी वेव्ह. ओके. म्हणजे स्टेशनरी वेव्ह मध्ये तुमचे हे जे दोन पॉइंट्स आहेत, आता हा पॉइंट आणि हा पॉइंट हे फिक्स असणार आहे. ओके. थोडक्यात ह्यांची अँप्लिट्यूड ह्या दोन एंडची 0 असणार आहे. अँप्लिट्यूड 0 असणार आहे. तसे असे लूप तयार होत जाणार. असे लूप क्रिएट होत जाणार आहेत. ह्या वेव्हजना स्टेशनरी वेव्ह म्हणायचं. काय म्हणायचं? स्टेशनरी वेव्ह. आता या स्टेशनरी वेव्ह मध्ये तुमचं जे काय एंड पॉइंट्स आहेत, एक्स्ट्रीम एंड पॉइंट्स, त्यांना काय म्हणायचं? नोड्स. काय म्हणायचं? नोड्स. काय म्हणायचं? नोड्स. नोड वरती हा सुद्धा नोड आहे. तुमच्या नोड वरती तुमची फ्रिक्वेन्सी ऑलवेज रिमेन्स 0. नॉट फ्रिक्वेन्सी, अँप्लिट्यूड रिमेन्स 0. हे अँप्लिट्यूड इथे 0 आहे का? याची डिस्प्लेसमेंट होते का म्हणून? याची आणि याची नाही आहे. म्हणजे काय? हे दोन नोडचा अँप्लिट्यूड आहे तो 0 आहे. आणि हे जे काय अँप्लिट्यूड आहे अकॉर्डिंग टू मीन हे वाढत जातं बघा. आता ह्या पार्टिकलचं थोडंसं जास्त आहे, ह्या पार्टिकलचं थोडं परत वाढलंय, ह्या पार्टिकलचं परत वाढलंय. सेंटरला ते मॅक्सिमम असेल. सेंटरला काय असेल? अँप्लिट्यूड मॅक्सिमम असेल. सेंटरला काय असेल? मॅक्सिमम. परत इकडं डिक्रीज होत गेले अँप्लिट्यूड. ओके. आणि हे जे काय तुमचं सेंटरचं जे काय डिस्टन्स आहे मॅक्सिमम अँप्लिट्यूडचं त्याला म्हणायचं अँटी नोड. काय म्हणायचं? अँटी नोड म्हणायचं. ओके. आता ह्या फिगर मध्ये बघा, ह्या फिगर मध्ये हे तुमचे दोन पॉइंट्स फिक्स आहेत. इथला अँप्लिट्यूड 0 आहे, इथला अँप्लिट्यूड 0 आहे. ओके. आणि हे तुमचं ऍट द सेंटर हे जे काय डिस्टन्स आहे मॅक्सिमम आहे, म्हणजे अँप्लिट्यूड मॅक्सिमम आहे. त्या पॉइंट्सना नोड्स म्हणायचं. आणि हे काय आहे? अँटी नोड. काय म्हणायचं याला? अँटी नोड. समजते? हे अशा वेव्ह क्रिएट जाणार आहेत. अशा वेव्ह क्रिएट होत जाणार आहेत. एक असा लूप आणि एक असा लूप. क्लिअर? अशा वेव्हला म्हणायचं स्टेशनरी वेव्ह. ओके. अँड इट्स लुक्स लाईक स्टँडिंग पोझिशन. हे तुम्ही ज्यावेळी रबर बँड सोडून देताय, ओके, तर तुम्हाला एक असा लूप दिसेल. एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याचं ऑसिलेशन होत असणार. तेव्हा तुम्हाला असं एक लूप दिसेल, तुम्हाला व्हिज्युअलाइज होईल. आणि असं व्हिज्युअलाइज होईल की ते स्टेशनरी आहे, असं काही तर लूप थांबलाय एका पोझिशनला, फिक्स पोझिशन. ओके. बट दे आर ऑसिलेटिंग. ते ऑसिलेटिंग होत असतं, ते कंटिन्यू अप डाऊन ऑसिलेट होत असतं. बट हा रबर बँड. पण तुम्हाला व्हिज्युअलाइज होताना कसं होत असतं? स्टेशनरी आहे असं व्हिज्युअलाइज होत असतं. दॅट्स वाय इट्स कॉल्ड एज स्टेशनरी वेव्ह ऑर स्टँडिंग वेव्ह. ओके. तुम्हाला प्रोग्रेसिव्ह वेव्ह, आता तुम्ही एखादा रोपला छेडलं तर रोप कसा डायरेक्टली तुम्हाला दिसेल वेव्ह करताना, पण हे तसं दिसणार नाही. तुम्हाला वॉटर वेव्ह दिसेल. तुम्ही पाण्यामध्ये दगड टाकला, तुम्हाला वॉटर वेव्ह ट्रॅव्हल होताना दिसेल. तुम्हाला स्ट्रिंग मध्ये किंवा रोप मध्ये तुम्हाला वेव्ह दिसतील. पण ह्या वेव्ह तुम्हाला कशा दिसतील? हा असा लूप स्टेशनरी वाटेल, इमॅजिन होईल. ऍक्च्युअली दे आर ऑसिलेटिंग, बट तुम्हाला दिसताना तो एक अशा लूप मध्ये दिसेल. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज स्टेशनरी वेव्ह. समजते? इमॅजिन होते तुम्हाला व्हॉट इज स्टेशनरी वेव्ह. ओके. त्या स्टेशनरी वेव्ह मध्ये काय गोष्टी महत्वाच्या आहेत? हे तुमचे नोड आणि अँटी नोड, या नवीन दोन गोष्टी इथे अराईव्ह झाल्या. नवीन कॉन्सेप्ट. त्यांना म्हणायचं नोड त्याच्या एक्स्ट्रीम एंडला, आणि याच्या मॅक्सिमम जिथे अँप्लिट्यूड आहे त्याला म्हणायचं अँटी नोड. अँटी नोड लक्षात राहील. नोड अँटी नोड. ओके. स्टेशनरी वेव्ह. समजलं बघा तुला? ओके. सो आता या कशा फॉर्म होतात, तयार कशा होतात? ह्या ज्या काही वेव्ह आहेत, स्टँडिंग वेव्ह किंवा स्टेशनरी वेव्ह, त्या कशा फॉर्म होतात ते आपण बघूया. ओके. त्यासाठी एक कंडिशन आहे. कंडिशन मी इथे ती बोर्डवरती लिहितोय. दोन स्टेटमेंट आहेत. ओके. ती लिहितो आणि मग माझ्यासोबत तुम्ही सुद्धा लिहा आणि
मग तुम्हाला मी एक्सप्लेन करतो एक्झॅक्टली हाऊ टू फॉर्म स्टँडिंग वेव्ह और स्टेशनरी वेव्ह. ओके, सो आय राईट हिअर कंडिशन. सो असं म्हणा कंडिशन फॉर स्टेशनरी वेव्ह. आता या कंडिशन मध्ये काय म्हटलंय त्यांनी, when two identical waves, when two identical waves. ओके, आता आयडेंटिकल जर असतील तर त्या केसमध्ये काय असेल, तुमचं सेम असेल. काय काय सेम असेल, तुमची फ्रिक्वेन्सी सेम असेल, तुमचा अँप्लिट्यूड सेम असेल, त्यानंतर वेव्हलेंथ सेम असेल आणि व्हेलॉसिटी सेम असेल. दोन वेव्हची त्या गोष्टी सगळ्या सेम असतील. ओके, वेन टू आयडेंटिकल वेव्स सेम ट्रॅव्हलिंग along same path, traveling along same path, but opposite direction. एका पाथ वरती आहेत, बट इट इज इन अपोजिट डिरेक्शन. मी एक्सप्लेन करतोय काय आहे एक्झॅक्टली. ओके, अपोजिट डिरेक्शन इंटरफेअर, बट ते ज्यावेळी इंटरफेअर होणार आहे, इंटरफेअर विथ इच अदर, पण ते एकमेकाला इंटरफेअर होतात. इंटरफेअर विथ इच अदर, interfere with each other, then stationary wave formed. ओके, आता बघा काय म्हणजे टू आयडेंटिकल वेव्हज आहेत ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम पाथ. ओके, सेम पाथ म्हणजे एकाच रस्त्याने जात आहेत. म्हणजे कसं बघा, एक वेव्ह अशी जाते, एक वेव्ह अशी ट्रॅव्हल करते, एक ट्रॅव्हल अशी करते अलॉंग दिस डिरेक्शन. ओके, हा पाथ आहे आणि ह्याच पाथ वरती, हा पाथ मी खाली काढतोय, दुसरा पाथ, एक वेव्ह आहे ह्याच पाथ वरती आहे, बट इन अपोजिट डिरेक्शन. इकडे लक्ष द्या, बट इन अपोजिट डिरेक्शन. एक आहे ते अपोजिट डिरेक्शनला ट्रॅव्हल करते. बट इन अपोजिट डिरेक्शन. त्याचं डिरेक्शन कुठे आहे म्हणून, इकडे आहे. एकाच पाथ वरती आहे, म्हणजे मी पाथ तुम्हाला समजण्यासाठी डिफरंट काढले, पण एकच पाथ आहे, एकच रस्ता आहे. एक जाते वेव्ह अशी आणि एक येते अशी. ओके, आता आयडेंटिकल वेव्हचा अर्थ काय, आयडेंटिकल वेव्ह मध्ये तुमची फ्रिक्वेन्सी सेम असते, त्यानंतर अँप्लिट्यूड सेम असतं, त्यानंतर वेव्हलेंथ सेम असते आणि व्हेलॉसिटी सेम असते. एका सेम व्हेलॉसिटीनं हे व्ही असेल, हे सुद्धा व्ही असेल, व्हेलॉसिटी व्ही असेल, त्याचा अँप्लिट्यूड ए असेल तर ह्याचा अँप्लिट्यूड सुद्धा ए असेल. ओके, याची वेव्हलेंथ आणि ह्याची वेव्हलेंथ सेम असेल, बट फरक काय आहे, ते अपोजिट डिरेक्शनला ट्रॅव्हल करायला आणि ते कुठं तर एकमेकांमध्ये इंटरफेअर होणार आहे, एकाच पाथवरती ते येऊन. आता ही इकडून येईल आणि ही इकडून उलटी येईल. ओके, एकाच पाथवर मी पाथ वेगळे काढले सांगलो तुम्हाला. ही याच रस्त्याने आणि उलटी इकडून यायला लागली, म्हणजे ही ती काढली तर तुम्हाला कळणार नाही एकाच पाथवरती, म्हणून मी सेपरेट काढली. एक इकडून येणार आहे आणि एकमेकांमध्ये मर्ज होणार आहे. ओके, आणि काय आहे त्यामध्ये मर्ज. आणि दुसरी कंडिशन आहे की ते आयडेंटिकल आहे. आयडेंटिकल मध्ये सगळे पॅरामीटर्स सेम आहेत. ओके, तर आपल्याला त्याचं अनालिसिस करायचं आहे अशा टाईपच्या वेव्हचं. आता अशा टाईप ज्यावेळी इंटरफेअर होतील अशा वेव्हज काय, त्यावेळी तुमची अशा टाईपची एक स्टेशनरी वेव्ह जनरेट होईल.
आता एक इकडून इकडे चालले आणि इकडून इकडे आले, त्यामुळं असे एक लूप क्रिएट होतील त्यामध्ये. ओके, म्हणून त्याने म्हटलंय ज्यावेळी टू आयडेंटिकल वेव्हज ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम पाथ बट अपोजिट डिरेक्शन इंटरफेअर, ज्यावेळी ते एकमेकात इंटरफेअर होतील, एकमेकात मर्ज होतील विथ इच अदर, देन स्टेशनरी वेव्ह फॉर्म, त्यावेळी एक स्टेशनरी वेव्ह फॉर्म. ओके, हा आता आपल्याला ह्या दोघी मर्ज होणार आहेत, दोन्ही वेव्ह. क्लिअर? आता मला एक सांगा, ह्याचं इक्वेशन काय सांगता येईल आपल्याला? इक्वेशन y1 इज इक्वल टू, याला आपण y1 म्हणूया, याचं इक्वेशन. आता याचं ट्रॅव्हलिंग कुठे आहे? अलॉंग दिस डिरेक्शन, म्हणजे a sin ओमेगा t मायनस kx, हे याचं इक्वेशन आहे. ओके, सो दॅट पर्टिक्युलर वेव्ह ट्रॅव्हल अलॉंग दिस डिरेक्शन, दॅट मीन्स इथं आपण काय घेणार आहे? मायनस. हे मी तुम्हाला साइन कन्व्हेन्शन सांगितलं. ओके, ज्यावेळी इकडे वेव्ह ट्रॅव्हल होत असते आणि इक्वेशन येतं मायनस. ओके, आता ह्याचं किती येईल बघा. आता ही कुठं ट्रॅव्हल करते बघा, इकडं ट्रॅव्हल करते त्या डिरेक्शनला. मग ह्याचं इक्वेशन कसं येईल? y2 इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस kx. काय फरक आहे? प्लस kx. ओके, दोन्हीचे इक्वेशन आपल्याला मिळाले. ठीक आहे, आता काय करतो, हे मी इरेज करतो. हा, आपल्याला पुढचं नोट डाऊन करायचं. ही फिगर आणि ही फिगर मी इरेज करतो. क्लिअर? काय म्हणजे काय राहिलं नाही ना? मी आता इरेज करतो. आता आपल्या कंडिशन नुसार या दोन्हीच्या सगळे पॅरामीटर सेम आहेत. ओके, आता मी काय करणार आहे, ह्याचं नेट डिस्प्लेसमेंट काढणार आहे. नेट डिस्प्लेसमेंट म्हणजे मला वाय नेट काढायचं. आता इथं मी काय करणार मला, इथं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वेव्ह वापरतो आपण. मागच्या काही लेक्चर्स मध्ये प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा स्टडी केला. त्यामध्ये आपण काय करत होतो, वाय नेट काढताना दोन्ही वेव्हची ऍडिशन करत होतो. ओके, y1 प्लस y2, दोन्ही याची ऍडिशन करत होतो. आता y1 काय बघा, ही y1 ची व्हॅल्यू आहे आणि ही y2 ची व्हॅल्यू आहे. आपल्याला या दोन्हीची ऍडिशन करायची, तर आपल्याला नेट डिस्प्लेसमेंट मिळणार. म्हणजे काय, ही आणि ही ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी होणार डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळणार, ज्यावेळी ह्या दोन्ही मी इक्वेशन्स ऍड करणार त्यावेळी. ठीक आहे, आता हे मी दोन्ही इक्वेशन्स ऍड करतोय. आता y1 ची व्हॅल्यू काय म्हणतो, a. आता हे बघा, हे a मी काय लिहितोय, a1 a2 का लिहित नाही, तर हे व्हॅल्यू सेम आहे. हे सुद्धा a आहे, हे सुद्धा a आहे. दोन्ही अँप्लिट्यूड सेम आहे कारण ते आयडेंटिकल आहे. ओके, a काय आपलं साइन ओमेगा t मायनस kx. ओके, प्लस y2 ची व्हॅल्यू काय, a साइन ओमेगा t प्लस kx. ओके, आता ह्यातून a कॉमन घेतोय मी, a कॉमन घेतो. a कॉमन घेतल्यानंतर a काय राहतं आपलं, साइन ओमेगा t मायनस kx प्लस साइन ओमेगा t प्लस kx. ओके, एवढं दोन स्टेप लिहून घ्या. लक्षात आलं? मी वाय नेट काढण्यासाठी हे सगळं करतोय. वाय नेट मिळेल तुम्हाला, वाय नेट आणि वाय नेट या दोन्हीच्या मी ऍडिशन केल्या. झालं? आता हा जर तुम्ही ब्रॅकेट बघितला तर आपल्याला एक ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. तो फॉर्म्युला आहे साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. हा लिहून घ्या. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. ओके, आता हे माझं, हा जो का पहिला ब्रॅकेट आहे तो सी आहे, हा ब्रॅकेट आहे तो डी आहे.
Okay, so is equal to, so equation becomes 2 sin c काय आपलं wt मायनस kx मायनस ks d काय आहे प्लस wt प्लस kx होल डिवाइडेड बाय 2 ओके into cos of ओके अगेन c काय माझं c ओमेगा t मायनस kx मायनस ओमेगा t प्लस kx होल डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू ओके kx कॅन्सल होईल प्लस मायनस आहे ठीक आहे. आता इथे लक्ष द्या थोडस wt मायनस kx याच्या पुढे मायनस साइन आहे त्यामुळं याच्यावर मी ब्रॅकेट ओपन करणार आहे. आतल्या साइन्स काय होणार आहे 2 मिनिटं लक्ष द्या नंतर लिहा. आतल्या साइन्स काय होणार आहे चेंज होणार आहे. ओमेगा टी हा मायनस होणार आहे आणि हा मायनस हा पण मायनस होईल हा पण मायनस होईल. आता हे मायनस झाल्यानंतर आता काय होईल बघा हे कॅन्सल होईल प्लस ओमेगा टी मायनस ओमेगा टी एकमेकाला कॅन्सल होईल. रिमेनिंग टर्म इज मायनस के एक्स आणि मायनस के एक्स राहील म्हणजे 2 मायनस के एक्स राहील. काय राहील मायनस 2 के एक्स राहील. ओके हा आता पुढे बघा. सो इक्वेशन बिकम्स 2 साइन 2 ओमेगा टी डिवाइडेड बाय 2 ओके into cos minus 2 kx divided by 2 ओके. आता काय होणार आहे इथलं a लिहित चला पुढं a इथलं बाहेरचं. आता काय बघा हे 2 कॅन्सल होईल 2 कॅन्सल होईल हे 2 कॅन्सल होईल ओके. तर पुढे इक्वेशन बिकम्स a into 2 sin ओमेगा t into cos minus kx ओके cos minus kx. समजलं सगळ्यांना काय करतोय इथपर्यंत लिहून घ्या. आपल्याला इरेज करावं लागेल बोर्ड आपल्याकडे छोटा असल्यामुळे. थांब आधी काय करूया अजून एक थोडीशी मॉडिफाईड करतो टर्म मग लिहून घ्या आणि मग इरेज करूया. आता बघा इथे बघा एक असतं cos मायनस थीटा जर असेल cos मायनस थीटा इज इक्वल टू cos थीटा. cos मायनस थीटा असेल तर तो ट्रीट करतात cos थीटा ट्रिग्नोमेट्री मध्ये ओके. जर मग एक cos मायनस kx असेल तर ट्रीट काय करतील cos kx ट्रीट करतील ओके. So y net is equal to a sin omega t into cos kx into cos kx. This is your y net. आणखीन एक आहे k ची व्हॅल्यू काय असते k ची व्हॅल्यू असते 2 पाय अपॉन लॅम्बडा. k ची व्हॅल्यू काय असते 2 पाय अपॉन लॅम्बडा. k ची व्हॅल्यू काय असते 2 पाय अपॉन लॅम्बडा. अगेन दिस व्हॅल्यू पुट इन अबव इक्वेशन बिकम्स y net is equal to a sin omega t into cos of 2 pi upon lambda into x. समजतंय? हे इक्वेशन तुमच्या बोर्डच्या पेपर मध्ये विचारतात. बोर्डच्या पेपर मध्ये हे इक्वेशन विचारलं जातं. इथपर्यंत आपल्याला काय मिळालं इथं वाय नेट मिळालं. म्हणजे टोटल ज्यावेळी ह्या दोन वेव्ह एकत्र येतील त्यावेळी मला नेट डिस्प्लेसमेंट काय मिळालं हे मिळालं.
लिहून घ्यायपर्यंत आपल्याला इरेज करावं लागेल. हे बघा 2 into a 2a होईल इथं. 2 into a 2a, इथं 2a आणि 2a. 2 into a हे रिमेनिंग 2 ला मल्टिप्लाय होऊन 2a होईल. 2a sin ओमेगा t cos 2 pi lambda x. आता हे मला माहिती y net टोटल डिस्प्लेसमेंट आफ्टर इंटरफेयर ऑफ टू waves which is stationary. झालं? ओके. आता मी साइड इरेज करतोय. आता हे इक्वेशन बघा, हे मी थोडंसं मॉडिफाईड करून लिहितो इक्वेशन. पुढे इक्वेशन लिहिताना मॉडिफाईड करतो. हे इक्वेशन लिहिताना मी थोडंसं मॉडिफाईड करतोय. ते कसं मॉडिफाईड करतोय फक्त मागे पुढे लिहितो त्याला. y net is equal to 2a into cos of 2 pi upon lambda x into sin omega t असं लिहितो. फक्त मागे पुढे केलं टर्म्स, बाकी काय केलेलं नाही, फक्त टर्म्स मागे पुढे केले. म्हणजे हे sin ओमेगा टी मागे लिहिले बघ. आता बघा आपला एक स्टँडर्ड फॉर्म्युला असतो. काय असतो? अँप्लिट्यूड इंटू साइन ओमेगा टी. एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ओके, हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे अँप्लिट्यूड इंटू साइन ओमेगा टी फॉर सोर्स पार्टिकल. इथला सोर्स पार्टिकलचा तो फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंटचा. इकडे लक्ष द्या जरा लास्ट मिनिट. या सोर्स पार्टिकलचा हा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंटचा. ओके, आता तुम्ही बघितलं ना तर हे साइन ओमेगा टी हे कम्पेअर करा दोन. हे साइन ओमेगा टी आहे. आता ही होल टर्म म्हणजे काय असणार आहे? तुमचं अँप्लिट्यूड असणार. होल टर्म म्हणजे काय असणार आहे? अँप्लिट्यूड. ओके, म्हणजे ए काय झालं? मला ए मिळालं 2a cos ऑफ 2 pi अपॉन लॅम्बडा इंटू x. हे मला ए मिळालं, अँप्लिट्यूड मिळालं. काय मिळालं? अँप्लिट्यूड. ओके, लिहून घ्या इथपर्यंत. मी काय केलं? माझ्या स्टँडर्ड फॉर्म्युलेशी हे जे काय माझं लास्ट स्टेप आले ते कम्पेअर केलं. मला मिळालं अँप्लिट्यूड इज इक्वल टू 2a cos 2 pi अपॉन लॅम्बडा इंटू x. ओके, आता काय करूया आपण? पहिल्यांदा नोडच्या कंडिशन थोड्याशा अनालाइज करूया. नोड्स. आता नोड्स म्हणजे काय असं बघा, तर हे ज्यावेळी ह्या वेव्हज असतात ना, त्या वेव्ह ज्यावेळी त्या दोन वेव्ह इंटरफेअर होतात एकमेकात, सुपरपोजिशन मध्ये येतात, त्यावेळी त्याचा शेप असा होतो. इट्स लुक लाईक स्टेशनरी वेव्ह. ओके, इट्स लुक लाईक स्टेशनरी वेव्ह. आणि हे असतं तुमचं नोड्स. त्याला काय म्हणतात? नोड्स म्हणतात. हे आहेत नोड्स. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं काय त्या नोड्स. आता बघा या नोडचा अँप्लिट्यूड किती आहे सांगा मला. नोडचा अँप्लिट्यूड किती आहे? बोला काय तर प्लीज. काय समजते ना मी सांगितलं? नोडचा अँप्लिट्यूड काय मगापासून सांगितलं मी 0 आहे. नोड डिस्प्लेस होतोय का? डिस्प्लेस होतोय. हा नोड डिस्प्लेस होतोय. अँप्लिट्यूड काय? 0 आहे. म्हणजे हे अँप्लिट्यूड काय? 0. ओके, बट इथे एच व्हॅल्यू काय? ही आहे. म्हणजे ही व्हॅल्यू मी 0 शी इक्वेट करू शकतो बाळ. समजते तुला? समजते? ही जर एच व्हॅल्यू ही असेल आणि ह्या नोडची व्हॅल्यू जर 0 असेल तर ह्या दोन व्हॅल्यू मी इक्वेट करू शकतोय. मी आता इक्वेट करून लिहितो. म्हणजे काय करतो बघा, 2a cos ऑफ 2 pi upon lambda x is equal to 0. And this is the condition for node. आता इथं म्हणूया आपण, इथं लिहा ह्याच्यावरती त्या स्टेपच्या खाली इथे टाका नोड कंडिशन म्हणा. या फिगरच्या हे लिहायचं नोड कंडिशन.
म्हणजे ए इज इक्वल टू 0 असेल अँप्लिट्यूड नोडचं, म्हणून मी हे जे काही अँप्लिट्यूड आले हे 0शी इक्वेट केलं, 0शी इक्वेट केलं. ओके, आता काय करूया, लिहिलं झालं. आता हे 2a आहे ना, 2a, तर 2a ला मी त्या साईडला शिफ्ट करतो, म्हणजे 0 डिवायडेड बाय 2a होईल. ओके, 0 डिवायडेड बाय 2a होईल. मग रिमेनिंग टर्म काय राहील माझी, cos ऑफ 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू एक्स इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. म्हणजे काय झालं, cos थीटा हा काय झाला, थीटा झाला, cos थीटा इज इक्वल टू 0, cos थीटा इज इक्वल टू 0. हा सगळा थीटा झाला, अँगल झाला थीटा, हा सगळा थीटा झाला, cos थीटा इज इक्वल टू 0. ओके, आता बघा cos थीटा 0 कधी कधी असतो, cos थीटा 0 कधी कधी असतो, ज्यावेळी इफ थीटाच्या व्हॅल्यू पाय बाय 2, त्यानंतर 3 पाय बाय 2, त्यानंतर 5 पाय बाय 2 असतील तर तुमचा cos थीटा 0 असतो. ओके, म्हणजे काय, जर cos पाय बाय 2 असेल तर 0 येतं, इकडे लक्ष द्या, cos पाय बाय 2 असेल तर 0 येतं, cos 3 पाय बाय 2 असेल तर व्हॅल्यू 0 येते, cos 5 पाय बाय 2 असेल तर व्हॅल्यू 0 येते. कळते, इथपर्यंत लिहून घ्या. हे फार इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे, रिपीटेडली बोर्ड एक्झामला विचारलं जातं. ओके, आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, हे थीटाच कम्पेअर करायचे, थीटाच काय करायचे, कम्पेअर करायचे. हा थीटा आहे ना, हा होल थीटा, तुमच्या त्या वेगवेगळ्या कंडिशनशी हा थीटा कम्पेअर करायचा. क्लिअर, आता काय करूया आपण, ते कंपॅरिझन करून घेऊया. म्हणजे बघा, इकडे लक्ष द्या, म्हणजे बघा, आता बघा आपला हा मेन थीटा आहे. ओके, हा मेन थीटा आहे, तो पहिल्यांदा आपण पाय बाय 2 शी कम्पेअर करूया, पाय बाय 2 शी कम्पेअर करूया. आता बघा हा पहिला थीटा घेतो माझा, फर्स्ट कंडिशन मध्ये, कंपॅरिझन मध्ये पहिला 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू एक्स, हा थीटा हा याचा उचलला आणि पहिल्यांदा पहिल्या थीटाच्या व्हॅल्यूशी कम्पेअर करतो, पाय बाय 2 शी कम्पेअर करतो, इथे एक नंबर टाक. ओके, आता मला एक्स ठेवायचा आहे इथं, बाकीच्या व्हॅल्यू इकडे ट्रान्सफर करायच्या, पाय बाय 2 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय 2 पाय, इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय 2 पाय. ओके, सो पाय cancel, so remaining term is pi divided by 4. ओके, म्हणजे आपल्याला पहिलं डिस्टन्स मिळालं नोडचं, हे डिस्टन्स मिळालं, हे डिस्टन्स किती मिळालं मला, पाय बाय 4, 0 टू दिस नोड, 0 टू पाय बाय 2 पर्यंत मला डिस्टन्स किती मिळालं, पाय बाय 4 एक्स मिळालं. ओके, आता हे काढूया, हे डिस्टन्स काढूया. हे डिस्टन्स काढताना काय करणार, परत हा जो काय थीटा आहे ना, ह्या थीटाशी कम्पेअर करायचा. ओके, आता हा थीटा परत मी लिहून घेतो, सेकंड कंडिशन मध्ये 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू एक्स इज इक्वल टू, सेकंड थीटा काय माझा, 3 पाय बाय 2, 3 पाय बाय 2. ओके, सो एक्स इज इक्वल टू 3 पाय बाय 2 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय 2 पाय, लॅम्बडा डिवायडेड बाय 2 पाय. आता पाय कॅन्सल. ओके, रिमेनिंग टर्म इज 3 पाय अपॉन 4, 3 पाय अपॉन 4. मला सेकंड डिस्टन्स मिळालं, नॉट पाय, लॅम्बडा, सॉरी, 3 लॅम्बडा अपॉन 4, सेकंड डिस्टन्स मिळालं. काय मिळालं, सेकंड डिस्टन्स, सेकंड नोड टू थर्ड नोड मधलं. आता हे काढायचं फोर्थ नोड साठी. ओके, सो कंडिशन थर्ड, फोर्थ नोड साठी काढतोय मी. ओके, आता परत हा थीटा कम्पेअर करतोय लास्ट थीटाशी, 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू एक्स इज इक्वल टू 5 पाय बाय
5 pi by 2. Okay, so x is equal to 5 pi by 2 into lambda divided by 2 pi. Lambda divided by 2 pi. Okay, so pi cancel. Okay, 5 lambda divided by 4. 5 lambda divided by 4. आता हे डिस्टन्स मला किती मिळालं? 5 lambda divided by 4. Clear? This is the condition for node. Node condition. लिहून घ्या इथपर्यंत. वी हॅव स्पेस लिमिटेशन. आपल्याकडे थोडी स्पेस लिमिटेशन आहे, त्यामुळे प्रत्येक आपण पार्ट न जाऊया. कारण एवढं मोठं डेरिव्हेशन आपल्या बोर्ड वरती मावणार नाहीये, त्यामुळं आपण थोडस पार्ट मधून जाऊया. समजलं? नोड कंडिशन. ही झाली डिटेल मेथड. काय आणखी काय असतं? एक जनरल फॉर्म्युला असतो. जनरल फॉर्म्युला. तो जनरल फॉर्म्युला कशासाठी वापरतात? तर जनरल फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्टली नोडच्या पोझिशन्स काढता येतात. ओके, जनरल फॉर्म्युला. ओके, तर तो जनरल फॉर्म्युला मी आता बोर्डवरती लिहितोय. एक जनरल फॉर्म्युला डायरेक्टली तुम्हाला नोडच्या पोझिशन मिळतात. ठीक आहे, झालं? ठीक आहे, हे मी इरेज करू ही साइड. एक मी जनरल फॉर्म्युला लिहितोय बोर्डवरती. जनरल फॉर्म्युला फॉर नोड. तो जनरल फॉर्म्युला आहे. जनरल फॉर्म्युला तर x इज इक्वल टू डिस्टन्स x इज इक्वल टू 2p minus 1 into lambda divided by 4 into lambda divided by 4 where p is equal to 1 2 3 and so on. p is equal to 1 2 3 and so on. म्हणजे काय करायचं बघा, एक दाखवतो तुम्हाला. इथे फक्त ज्या p च्या व्हॅल्यू आहेत त्या टाकून द्यायच्या. पहिले आता मी p ची व्हॅल्यू टाकतो इथं. 2 into 1 minus 1 divided by lambda divided by 4. Lambda divided by 4. Okay, so 2 into 1 2, 2 minus 1 1. म्हणजे राहिले काय? lambda divided by 4. म्हणजे पहिला डिस्टन्स मला किती मिळालं? lambda divided by 4. तुम्हाला जे काही डिस्टन्स पाहिजे p ची व्हॅल्यू तिथे टाकायची, ते डिस्टन्स काढायचं. ओके, p ची व्हॅल्यू टाकायची आणि डिस्टन्स काढायचं. त्याला म्हणायचं, मी एक्झाम्पल साठी घेतलंय, p ची व्हॅल्यू टाकून दाखवली तुम्हाला. तुम्ही डिस्टन्स काढू शकता. ती डिस्क्रिप्टिव्ह मेथड झाली. हा एक जनरल फॉर्म्युला आहे. हा तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना यूज करावा लागेल. ओके, न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना हा जनरल फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. हा जनरल फॉर्म्युला. क्लियर? दिस इज द कंडिशन फॉर नोड. कंडिशन फॉर नोड. आता कंडिशन फॉर अँटी नोड काय असतं सांगतो तुम्हाला. जसे आपण नोडच्या कंडिशन चेक केला, नोडचे डिस्टन्सेस फाइंड आउट केले, तसे कंडिशन फॉर अँटी नोड हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, आता बघा, हे मी सगळं इरेज करतो. हे इथं संपलं. ठीक आहे, आता कंडिशन फॉर अँटी नोड. तर कंडिशन फॉर अँटी नोड. कंडिशन फॉर अँटी नोड. ओके, आता इकडे लक्ष द्या 2 मिनिटं. आता ही आपली स्टेशनरी वेव्ह आहे म्हणून. स्टेशनरी वेव्ह. ओके, ही स्टेशनरी वेव्ह आहे. अँटीनोड कुठं असतो? अँटीनोड कुठं असतो? अँटीनोड तुमची का होलाटाईल मेमरी आहे का? विसरत आहे का? सांगा ना. अँटीनोड कुठं असतो? सेंटरला असतो. जिथे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असतं त्याला अँटीनोड म्हणतात. ओके, इथे अँटीनोड आहे. आता ह्या दोन वेव्ह इथं एकत्र मर्ज झाले, एक स्टेशनरी वेव्ह क्रिएट झाली. हे तुमचा सेंटरचा अँटीनोड आणि हे नोड्स आहेत. ओके, आता मला एक सांगा, ह्याची फ्रिक्वेन्सी किती होती? ए होती. ओके, ह्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? ह्याची सुद्धा ए आहे. ह्याची सुद्धा ए आहे. ओके, मग मला सांगा, ह्या इथं
नोडची डायरेक्ट आपण फ्रिक्वेन्सी 0 लिहिली होती, नॉट फ्रिक्वेन्सी अँप्लिट्यूड. ओके, नोडची जी आपण डायरेक्ट अँप्लिट्यूड आहे ती 0 लिहिली होती, पण याची तशी नाहीये. याची किती आहे, वरची पण आहे खालची पण आहे, कारण या दोन्ही आयडेंटिकल वेव्हज आहेत, दोन्ही आयडेंटिकल वेव्हज आहेत. मग ह्याची अँप्लिट्यूड किती आहे ना, याची अँप्लिट्यूड 2a, बट नॉट ओनली 2a, प्लस और मायनस 2a, प्लस और मायनस 2a, प्लस पण आहे मायनस पण, प्लस और मायनस 2a. पहिल्या केसमध्ये आपण अँप्लिट्यूड डायरेक्टली 0 घेतली होती, कारण नोडची 0 असते अँप्लिट्यूड. आता अँटी नोडची वरची a खालची दोन्हीची मिळून 2a, either प्लस a और मायनस a, वरच्या साईडला प्लस खालच्या साईडला मायनस. ओके, प्लस और मायनस 2a. क्लियर? ओके. आता मगाचा जो फॉर्म्युला आहे, मगाचा फॉर्म्युला अँप्लिट्यूड इज इक्वल टू काय असतं अँप्लिट्यूड आपलं, मगाचा जो फॉर्म्युला आहे अँप्लिट्यूड इज इक्वल टू 2a cos 2 pi अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू x. ही अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला आहे, मगाशी आपण डिराइव्ह केला होता. ओके, पण अँप्लिट्यूड अँटी नोडची किती आहे बघा, अँप्लिट्यूडची किती आहे 2a प्लस मायनस 2a, म्हणजे अँप्लिट्यूडच्या जागी मी काय ठेवणार आहे, प्लस मायनस 2a. तेव्हा एक दोन कंडिशन, एक तर तुम्हाला सगळं समजते नाही काही समजत नाही, असं आहे काय, एक तर सगळं समजते म्हणून शांत राहते, नाही तर काही समजत नाही. असं दोन्हीचं काय होतं नेमकं, आता थोडासा रिस्पॉन्स करत चला, मलाही थोडं कळतं तुम्हाला काय कळत आहे. ओके, आता प्लस और मायनस 2a अँप्लिट्यूड इज इक्वल टू रिमेनिंग टर्म 2a cos 2 pi अपॉन लॅम्बडा into x. Okay, so here 2a get cancelled. So इथं राहील तुमचं प्लस और मायनस 1. हे कॅन्सल झाल्यानंतर काय होईल, प्लस और मायनस 1. ओके, सो टर्म इज cos 2 pi अपॉन लॅम्बडा x. इथपर्यंत लिहून घ्या. मगाशी कसं होता, cos थीटा 0 होता, cos थीटा 0 होता. हा, आता इथं बघा cos थीटा 1 कधी असेल, if theta will be 0, pi, 2 pi, so okay, this is the one basic condition. theta 1 कधी असेल, if pi ह्या तुमच्या ज्या थीटाच्या व्हॅल्यू 0, pi, 2 pi असतील तर तुमची cos थीटा 1 असेल, क्लिअर? परत आपल्याला काय करायचं आहे, सेम मगाची प्रोसिजर रिपीट करायची आहे. आपल्याला हा थीटा ह्या थीटाशी कंपेअर करायचा आहे. ओके, हे जे थीटाज आहे हे थीटा ह्या थीटाशी कंपेअर करत जायचं आहे. Okay, so first theta is 0 here and here this is our basic derived theta. Okay, हा derived theta ह्या तुमच्या थीटाशी कंपेअर करत जायचं. ओके, सो मी फर्स्ट कंपॅरिझन घेतोय, cos 2 pi upon lambda into x is equal to 0. This is the first condition. आता x काढा, नॉट cos, फक्त आपल्याला थीटा घ्यायचा आहे, cos घ्यायची गरज नाहीये, फक्त थीटा घ्यायचा आहे. ओके, सो x इज इक्वल टू डायरेक्टली 0 होऊन जाईल, सगळी टर्म x इज इक्वल टू 0 होऊन जाईल. ओके, सो सेकंड कंपॅरिझन 2 pi अपॉन लॅम्बडा into x is equal to second is pi. Okay, so x is equal to pi into lambda upon 2 pi. Okay, pi cancel, so x is equal to pi upon 2, not pi, lambda upon 2. Okay, lambda upon 2. Okay, so third comparison same
2 पाय अपॉन x, 2 पाय अपॉन लॅमडा इंटू x इज इक्वल टू तुमचा थर्ड अँगल काय आहे, थर्ड थीटा 2 पाय. So x is equal to 2 pi into lambda upon 2 pi. Lambda upon 2 pi. 2 pi cancel. X is equal to lambda. This is the third. आपल्याला काय मिळालं? डिस्टन्सेस मिळाले. काय मिळाले? डिस्टन्सेस. ओके, पहिलं डिस्टन्स इथून बघा 0 0 इथपर्यंत झिरोज आहे. हे सेकंड डिस्टन्स काय काढलं आपण? सेकंड डिस्टन्स 2 पाय नाही पाय बाय 2. थर्ड डिस्टन्स पाय, त्याच्या पुढचं पाय. हे डिस्टन्सेस आपल्याला मिळत चालले. ओके, डिस्टन्सेस आपल्याला मिळायचं. ह्याचा सुद्धा एक जनरलाइज फॉर्म्युला आहे. तुमचा एक्स काढण्यासाठी जे तुमचं ह्याचा एक जनरलाइज फॉर्म्युला आहे तो घ्या. जनरलाइज फॉर्म्युला for x is equal to डायरेक्टली तुम्हाला डिस्टन्सेस मिळतात लॅम्बडा p डिवाइडेड बाय 2 where p is equal to 0 1 2 and so on. इथं तुम्ही कुठलीही p ची व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला डायरेक्टली डिस्टन्सेस मिळत जातात आणि आपल्याला न्यूमरिकल्स मध्ये तेच यूज करायचं. ओके, टुडे वी विल स्टॉप हियर. सो नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरती न्यूमरिकल्स करूया. ठीक आहे.